सध्या दिल्लीमध्ये एक महत्त्वपूर्ण भेट होते। ही भेट आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यामधली। माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री, त्यांच्या राजीनाम्याचा दबाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढतोय। त्यामुळे तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, दिल्लीतल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। अजित पवारांनी पण आज स्पष्ट केलेलं होतं की कोकाटेंसंदर्भातला निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून घेतला जाईल। कदाचित तो सोमवार किंवा त्यानंतर होईल आणि त्याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची सुद्धा भेट होती। कृषी मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासूनच माणिकराव कोकाटे वेगवेगळ्या विधानांमध्ये वादात अडकलेले आहेत। प्रशांत रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, तटकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट होतीये, कसं महत्त्व या भेटीला आहे? बरोबर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले आहे। महाराष्ट्र सदनात ही भेट होत आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जी चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः या सगळ्या घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की हे भेट यासाठी महत्वाची आहे की कारण की ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटेंनी वादग्रस्त वक्तव्य दिलंय त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुनील तटकरे थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला आले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या निमित्ताने काय निर्णय होतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल।